निवडणूक म्हटलं की राजकारण आलंच, पण देशात सध्या निवडणुकीत पेटलं नव्हतं तेवढं राजकारण निवडणूक झाल्यानंतर पेटलंय। ही निवडणूक होती उपराष्ट्रपती पदाची। त्याचं झालं असं की या निवडणुकीत एनडीएच्या राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली आणि इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली। वास्तविक इंडिया आघाडीचं संख्याबळ होतं 315 इतकं। मग याच 15 मतांवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। निवडणूक होती उपराष्ट्रपती पदाची। अर्थातच देशभरातल्या खासदारांनी यात मतदान केलं, पण राजकारण मात्र महाराष्ट्रात तापलंय, कारण भाजप नेत्यांनी या फुटलेल्या मतांबाबत महाराष्ट्राकडे बोट दाखवलंय, तर त्याला मविया नेत्यांनीही उत्तर दिलंय। हा राजकारणाचा भाग हा त्यांचा आहे की लोकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण करायचं। आमचं मत आहे की आम्हाला जास्त मतं एवढी मतं मिळणार नव्हती, ती एवढी मतं मिळाली ती भाजपचीच फुटली असं आमचं वाटतं। आमची जर फुटली असेल तर भाजपची मतं आम्हाला भेटली असं झालं असेल। सरकारमधले मित्र पक्ष ज्यावेळेला मतदान करत नव्हते त्यांच्यावर कसा दबाव आणला, त्यांना मतं देण्यासाठी कसं प्रवृत्त केलं। भाजपसोबतच शिंदेच्या शिवसेनेने देखील महाविकास आघाडीचेच खासदार फुटल्याचा आरोप केलाय। त्यामुळे साहजिकच संशयाची सुई वळली ती मविया खासदारांकडे। त्यात राधाकृष्णन यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही काँग्रेसचीच मतं फुटल्याचा दावा केला। विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केलं, जास्त बोलले, एनडीएचे मतं आम्ही फोडू म्हणून सांगितलं, पण झालं उलटच। विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत, हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे। विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं, अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे। मतफुटीवरून महाराष्ट्राची विनाकारण बदनामी केली जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला। फुटलेली मतं दुसऱ्या राज्यातलीही असू शकतात असं सुळे म्हणाल्या। तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे मात्र क्रॉस वोटिंग करणाऱ्या मविया खासदारांचे आभार मानून मोकळे झालेत। हाँ, उनको भी धन्यवाद कहा है, क्योंकि इंडी गठबंधन के जो नेता है राहुल गांधी, वो हमेशा कह रहे थे कि अपनी अंतरात्मा की आवाज़ सुनो। तो सही में अंतरात्मा की आवाज़ इंडिया अलायंस के एमपीज ने सुनी और उन्होंने जहां उनके अंतरात्मा ने कहा उनको मतदान करने के लिए, वहाँ उन्होंने ठीक से मतदान किया। इसलिए एनडीए का जो मतदान 427 था वो बढ़कर 452 हो गया। कुठलीही निवडणूक आली की घोडेबाजार, फोडाफोडी असा एक नवा पायंडा महाराष्ट्राच्या राजकारणात पडत चाललाय। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत हेच घडलं का हा प्रश्न पडतोय। याचेच संकेत तर आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत फडणवीसांनी दिलेत का?